जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। सामाजिक कार्यातून नेतृत्वाकडे सौ राधिकाताई सचिन मेजर सलगर यांची भाजप महिला आघाडीच्या जत तालुका अध्यक्षपदी निवड। जत तालुक्यातील जनतेसाठी आजचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा आहे। सौ राधिकाताई सचिन मेजर सलगर यांची भाजप महिला आघाडी जत तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे। ही निवड केवळ एक राजकीय पद मिळवण्यापुरती मर्यादित नाही, तर ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा सन्मान आहे, असे मत तालुक्याच्या नागरिकांनी व्यक्त केले आहे। सौ राधिकाताईंनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेतला आहे। राधिकाताई या वेल एज्युकेटेड असल्याने प्रबोधनात्मक उपक्रम, मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात किंवा विधवा आणि एकल महिलांसाठी मदतीचे उपक्रम, गरीब वंचितांना मदतीचे उपक्रम ते राबवत असतात। सामाजिक कार्यात प्रत्येक ठिकाणी त्यांचा मोलाचा वाटा आहे। स्त्री शक्तीला व गरजूंना केंद्रस्थानी ठेवत सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले आहे। गावोगाव महिलांमध्ये स्वाभिमान जागवणाऱ्या, गरीब गरजूंना मदत करणाऱ्या आणि समस्या ऐकून प्रशासनापर्यंत पोहोचवणाऱ्या राधिकाताईंना या पदावर नेमणूक झाल्यामुळे महिला वर्गात व जनतेत उत्साहाचे वातावरण आहे। या निवडीनंतर भाजपच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद अजून मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे। या निवडीसाठी विशेष उल्लेख करावा लागेल तो माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा। जत तालुक्यातील भाजप संघटन उभं करणं, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, वंचितांच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर नेणं हे त्यांचं सातत्यपूर्ण कार्य साऱ्यांनाच माहीत आहे। माननीय आमदार गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर नेहमीच विश्वास ठेवला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भाजपची विचारधारा अधिक बळकट होत चालली आहे। त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांच्या अडचणींना आवाज देत नेहमीच लोककल्याणाचा मार्ग स्वीकारला आहे। त्यांच्याच प्रेरणेतून अनेक कार्यकर्त्यांना नवे बळ मिळत आहे। राधिकाताईंनी या पदावरून आणखी प्रभावी कामगिरी करून महिला वर्गासाठी आणि सामाजिक विविध विकास योजना राबवतील अशी सर्व ग्रामस्थांना खात्री वाटते। त्यांची ही निवड हा केवळ एक पद नाही, तर सामाजिक कार्यात दिलेली जबाबदारी आणि विश्वास आहे। भाजप महिला आघाडी या माध्यमातून त्या अधिक व्यापक प्रमाणात जनतेच्या प्रश्नांवर काम करतील, महिलांच्या जनतेच्या समस्या ऐकतील आणि त्यासाठी लढा देतील। त्यांचं मन मिळावू आणि ठाम नेतृत्व हे तालुक्याला नवीन उंचीवर नेईल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। या निवडीबद्दल सर्व ग्रामस्थ आणि आर्मी आधार फाउंडेशन सनमडी यांच्या वतीने सौ राधिकाताईंना मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।